विल्स होम कमिंग देवदूताचे बलिदान आपल्या कुटुंबाप्रती आपले पवित्र कर्तव्य पूर्णपणे सोडून देणाऱ्या माणसाला तुम्ही सैतानच काय नावाने संबोधता? आपल्या कुटुंबाप्रती असलेल्या पवित्र जबाबदाऱ्या टाकून देणारा माणूस जर सैतान नसेल तर तो काय आहे? या विशिष्ट सैतानने दुर्गुणांचा एक चांगला मार्ग अवलंबला. त्याच्या रात्री चष्मा आणि जुगाराच्या टेबलांवर अस्पष्ट होते. जेव्हा त्याचे पाकीट उघडे होते आणि त्याच्या संवेदना बुडल्या तेव्हाच संपतात. उदास पहाटेचे त्याचे अंतिम गंतव्यस्थान डेव्हिल्स कमिंग होम. एंजेलचे बलिदान नेहमीच सारखेच होते, ज्या घरासाठी तो फार कमी पात्र होता. त्याचे जीवन दुर्गुणांच्या भयंकर आणि अंदाजे चक्रात स्थिरावले होते. आपल्या कुटुंबाप्रती आपले पवित्र कर्तव्य पूर्णपणे सोडून देणाऱ्या माणसाला तुम्ही सैतानच काय नावाने संबोधता? आपल्या कुटुंबाप्रती असलेल्या पवित्र जबाबदाऱ्या टाकून देणारा माणूस जर सैतान नसेल तर तो काय आहे? तेथे त्याचा विरोधाभास वाट पाहत होता. एक देवदूत त्याची पत्नी म्हणून अवतरित होता. ती त्याच्या अंधारात सतत जळणारी मेणबत्ती होती. रात्रीचे जेवण गरम करण्यासाठी लॉकमधील त्याच्या चावीच्या आवाजाने लक्ष वेधून घेते. ज्याकडे तो दुर्लक्ष करेल तो स्तब्ध झाला होता. अन्नाचा सुगंध त्याच्या श्वासावर अल्कोहोलशी जुळत नव्हता. त्या मद्यधुंद अवस्थेत तो लक्षात घेऊ शकला नाही. तपश्चर्या आणि त्याचे तारण त्याच्या पत्नीच्या रूपात सदैव धीर देणारी देवदूत वाट पाहत होते. तिची जागरण हा तिच्या भक्तीचा भाग होता. पोर्चवर त्याच्या पावलांच्या ओळखीच्या जड अडखळल्याने तंदुरुस्त झोपेतून धक्का बसलेली तिची पहिली कृती संतापाची नव्हती, तर सेवेची होती. ती स्वयंपाकघरात जायची. स्टोव्ह बर्नरच्या क्लिकने शांत घरात एक लहान, तीक्ष्ण आवाज येतो. रात्रीचे जेवण पुन्हा गरम करून तो कदाचित दुर्लक्ष करेल. तिची मूक आशा, आज रात्री तिने ज्या माणसाशी लग्न केले आहे त्या अनोळखी व्यक्तीच्या पोकळ नजरेतून बाहेर पडेल, नेहमीच व्यर्थ ठरली. तो वाफाळत्या ताटातून गडगडत जवळच्या खुर्चीवर किंवा सोफ्यावर कोसळत असे. काही क्षणातच झोपेत गुरफटून जायचा. प्रेमाने तयार केलेल्या अन्नाचा सुगंध त्याच्या संवेदनांना ढ लावणाऱ्या दारूशी जुळत नव्हता. त्याचे कुटुंब सैतान नाही, मग तो काय आहे? तरीही तिची कृपा ही निसर्गाची शक्ती होती. तक्रारीचा एकही उसासा किंवा निंदा न करता ती शांतपणे तिचा विधी करत असे. ती दुर्लक्षित जेवण कपड्याने झाकून ठेवायची, ज्याची त्याला कदर नाही ते जपण्याचा निरर्थक हावभाव. मग ती सकाळचे त्याचे कपडे काळजीपूर्वक घालत असे, सुरकुत्या गुळगुळीत करत जणू अशी काळजी घेण्यास पात्र असलेल्या माणसाच्या पोशाखाकडे झुकत असते. शेवटी ती माघार घेते. शिकारीच्या सावधगिरीने त्याच्या घोरण्याच्या आवाजाभोवती ती त्यांच्या पलंगाच्या थंड रिकामपणात सरकायची. शारीरिकदृष्ट्या उपस्थित असलेल्या परंतु भावनिकदृष्ट्या खंड दूर असलेल्या माणसाच्या शेजारी जागी पडली. अंधाया खोलीत भरलेली घोरणे ही एक ठणठणीत लोरी होती. तिच्या भक्तीचा आवाज खोल विस्मृतीने भेटला होता. तो सैतान होता, त्याच्या स्वतःच्या निवडीमुळे शापित होता, आणि ती देवदूत होती, तिने केलेल्या पापासाठी शांत संपणारी प्रायश्चित्त करत होती.